नाव संजीवन त्यांना प्रश्न पडायचा. मग आम्ही आपला सुरुवात केली. म्हणजे बोलता येईल नसतं, कारण काले काचन ते सगळं साहेब बसलेलं असायचं ना. आपण दरवाजा उघडून आत जावायचं, तव घाम फुटलेला असायचा एकदम. मेकअपही सगळ्या वाया गेलेल्या असायच्या तोपर्यंत. आणि त्यांना आतमध्ये गेल्यावर मला सांगतो मी आहे कमी. ते बोलायचे येस प्लीज यू कॅन. प्लीज बी सीटेड. टेल मी अबाउट युअर सेल्फ. आता काय बोलायचं. मी बोलायचो my name is Sanjeevana and I am a graduator and I am from Khopte village. I am very poor and I want a job, very desperately want a job. If you are not comfortable with English, can you come down in Hindi? Yes, why not? I can speak. My राष्ट्र भाषा is Hindi. अरे आप हिंदी में बोलिए, ऐसा मैंने कहा था. अच्छा. मेरा नाम संजीवन है और मैं अच्छा लड़का हूँ. मेरा गरीबी घराना है और मैं बहुत ही नौकरी की जरूरत है. कोई नहीं दे रहा, आप दे रहे हैं तो बहुत अच्छी बात है. मग नोकरीच नव्हती मिळत. मग ह्याच्यावर एक कविता आली आणि ही कविता सुचली. आणि या कवितेने ना सगळ्या CFS मध्ये, सगळ्या कंपन्यांमध्ये संजीवन म्हात्रे या नावाला जबरदस्त प्रसिद्धी दिली. ती कविता आज मी तुमच्या समोर सादर करतो पटकन. अरे कनशी कनशी यादव बैना कामाला लागलो. केरळांशी यादव बैना कामाला लागलो. आम्ही काय नुसती भांडी घासाची, तुमची आम्ही काय नुसती भांडी घासाची. कनशी कनशी यादव बैना कामाला लागलो. केरळांशी यादव बैना कामाला लागलो. आम्ही काय नुसती भांडी घासाची, तुमची आम्ही काय नुसती भांडी घासाची. त्यांच्या काही गाड्यांना मा हिरो होंडा, त्यांच्या काही गाड्यांना मा हिरो होंडा. आमचे आम्ही मारलं पायावरती धोंडा. त्यांच्या काही गाड्यांना मा हिरो होंडा आणि आमचे आम्ही पायावरती मारला धोंडा. जमिनी आमच्या त्या गाड्या घोड्या तुमच्या कधी लागेल असेल. जमिनी आमच्या त्या गाड्या घोड्या तुमच्या, आमचे नाकाला झोंबतय गिरची. कनशी कनशी यादव बैना कामाला लागलो. आम्ही काय नुसती भांडी घासाची, तुमची आम्ही काय नुसती भांडी घासाची. तुमची आम्ही काय नुसती भांडी घासाची. आणखी कार्यक्रम वाढत गेला. तासाभराचा झाला. लोकांनी खूप प्रोत्साहन दिलं, खूप मागणी येऊ लागली. 2000 रुपये मिळू लागले एका रात्रीचे. आम्ही चौघजण खुश. 500-500च्या नोटा वाटायचो. तुला घे मना घे, पण ह्यान काहीतरी चांगला केला पाहिजे, वाढवला पाहिजे. वाढवण्यासाठी आम्ही कार्यक्रमामध्ये निवेदक आणले. कारण संजीवन म्हात्रेचा कार्यक्रम कोणी ऐकत नसेल. जर तो MBA BBA झालाय तर 4 लोक बसतील तरी शिकलाय जरा ऐकू दे म्हणून निवेदक आले. हरेश पाटील या कार्यक्रमाचे निवेदक आले हळूहळू. आणि त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा हा प्रकार त्यावेळी जोरात चालू होता. कारण पूर्वी सगळीकडे ऑर्केस्ट्रा सादर व्हायचा आणि ऑर्केस्ट्रामध्ये गाणी पण ठरलेली असायची. हे हे हा 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 हा. आमचे गाववाले येर कसला किशोर किशोरी. मग ते सुरू करायचं. मी हाय कोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी मारतीन खोली हल्ले डोली. आम्ही बघला जर कार्यक्रम पूर्ण नेवायचा असेल तर ह्या नागप करायला लागेल, नाही तर या पुन्हा ऐकील. म्हणून आम्ही सिंथेसायझर वाला आणले आणि असा कलाकार भेटला की क्या बात. मधुकर कडू बघा जात झलक. आणि मग एवढा संच झाल्यानंतर आम्हाला जर जोर आला. येस दिसतान तरी सगळं झालं. मग मी पुरं मग सुरू झाला आपण याल तर असाल कार्यक्रम. आणि मग वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. आणि मग एक कविता आली आपल्याकडे. नवी मुंबई आली आणि नवी मुंबईमध्ये सगळं काही आपला काही नाही राहिला. त्या
कारण मुंबई नवी, आम्ही जुनं. जुन्याला काय जागा आहे. आता ठेपलांच्या झाल्या लाट्या, गोलपाटांच्या झाल्या गाद्या, कारण सगळं पैशा आलं. जो तो पिवो न स्कॉर्पिओ याच करायला लागलं. प्रत्येक बायको दागिने म्हटलेली अशीच चालतंय. तिचा तिचा नकली आहे भिकमांग्या नावरा. आता ठेपलांच्या झाल्या लाट्या, गोनपटांच्या झाल्या गाद्या, वसली नवी मुंबईची नगरी र, झेला कया कोली. वसली नवी मुंबईची नगरी र, झेला कया कोली नगरी. वसली नवी मुंबईची नगरी र, झेला कया कोली नगरी. काही फुलावर फुल, काही फुलावर फुल, आम्हाला पारली फुल, आम्हाला पारली फुल. आमची बिगरून जेलीन मुलं, आमची बिगरून जेलीन मुलं, आता आमची पेटना फुल. अरे हिसकावली आमची भाकरी र, गेला कया कोली. हिसकावली आमची भाकरी र, गेला कया कोली नगरी. आता ठेपलांच्या झाल्या गाद्या, गोलपाटांच्या झाल्या गाद्या, आता ठेपलांच्या झाल्या गाद्या, गोलपाटांच्या झाल्या गाद्या, वसली नवी मुंबईची नगरी र, गेला कया कोली नगरी. वसली नवी मुंबईची नगरी र, गेला कया कोली नगरी. अरे गेला कया कोली नगरी, अरे गेला कया कोली.